हे बघा, मराठी भाषेमध्ये लिहित असताना सुरुवात ही वर्णाक्षरापासून होते, ज्याच्यामध्ये मूळाक्षर सुरुवातीला येतं आणि व्यंजन नंतर येतं. आता हे तुमच्या डोक्यावर जाणारा भाग आहे, आपण त्या भानगडीत पडायचंच नाही. आपण अची ओळख करायची. कशाची ओळख करायची? अची. आता आता तुझं नाव काय आहे? ईश्वरी. आता ईश्वरी म्हणलं की बरोबर ही लक्ष देते. प्रगती म्हणलं की ही लक्ष देते. अनुष्का म्हणलं की लक्ष देते. काहून देते लक्ष? कारण तिला माहीत आहे की माझं नाव प्रगती आहे, तिला माहीत आहे की माझं नाव अनुष्का आहे. मुरलीधरला माहीत आहे की मुरलीधरचं नाव मुरलीधर आहे. मुरलीधरचं नाव घेतलं की मुरलीधरच पाहते, दुसरं कोणी पाहते का? नाही. ते काय होय? त्यांचं नाव होय. तसं आपण जे शब्द उच्चारतो त्या शब्दांमध्ये काही अक्षर असतात, त्या अक्षरापासून ते शब्द तयार होते. म्हणून आपल्याला हे अक्षर शिकावं लागतं. मी जे बोलायलो हे बोलायलो म्हणून तुम्हाला कळायलं. मी जर लिहून दिलं तर तुम्हाला माझं बोलणं तुम्हाला माहीत आहे काय? आपल्या इथं काही पालक टिशी नेण्यासाठी, टिशी हिच्या बहिणीची टिशी नेली आज संचिता राहुल नरवाडीची. मग आम्ही काय म्हणतो पप्पाला की तिच्या पप्पाला काय म्हणलो आम्ही की एक अर्ज लिहून द्या म्हणलो. अर्जात काय लिहा की मला माझ्या मुलीची टिशी पाहिजे. तिला काय म्हणलो का मला बोलून दाखवा तुम्ही टिशी पाहिजे म्हणून? तसं म्हणलो नाही. तिला म्हणलो अर्ज द्या लिहून. मग त्यांनी आम्हाला अर्ज लिहून दिला आणि अर्ज वाचला आम्ही. वाचले, कळलं की तिला काय पाहिजे. कशाहून कळलं? ते त्या अर्जातल्या अक्षराहून कळलं. मग तुम्हाला पण काही सांगायचं असेल तुमचं, तुम्हाला लिहावं लागेल. दुसऱ्याने लिहिलेलं तुम्हाला वाचता यावं लागेल. मग अक्षरं कशा असतात हे कळावं लागेल, हे की नाही? म्हणून आपलं काय करायचं आहे? अक्षरांची ओळख करायची. अक्षरांची काय करायची? आपल्याला ओळख करायची. त्याच्यातलं पहिलं अक्षर आहे, त्यातलं पहिलं अक्षर काय आहे? अ आहे. पहिलं अक्षर काय आहे? अ. आता काय हा एकटाच नाही, कोणासोबत तरी येत असतो. आपला पहिला कोणता आहे माहिती आहे का? पहिला ढकलून येत आहे ना तुम्ही? असं करता की नाही? हे की नाही? मग तुम्ही फक्त एवढंच म्हणता अननसाचा. अननसाचाच आहे का फक्त? एकटे अननसाचाच आहे का? दुसरं कोणाचं नाहीच का? कोणाचा आहे? अजगराचा पण आहे. अजगराचा पण आहे ना. आणखी कोणाचा आहे? आदिनाथचा पण आहे. आदिनाथचा पण आनंदचा आहे. आनंदचा आहे, हे की नाही? आणखी अशी असतात बऱ्याच जणांची. म्हणून आपल्याला कोण होय बुवा, हे की नाही? मला म्हणले की तुमच्या शाळेमध्ये एक मुलगा येणार आहे, त्याचं नाव समर्थ आहे. कोणाचं नाव समर्थ आहे इथं? तुझं नाव समर्थ आहे नाही का? मला म्हणले समर्थ नावाचं पोरगं येणार तुमच्या शाळेमध्ये. मी म्हणलं येऊ द्या. पुन्हा म्हणले दुसऱ्या दिवशी समर्थ येणार आहे, समर्थ येणार. म्हणून समर्थ कोण आहे? लईच सांगायला बस समर्थ येणार आहे, समर्थ येणार. म्हणलं समर्थ होय कोण? चला म्हणलं समर्थ घरी जाऊन पाहू समर्थ नेमका होय कोण. समर्थ दिसते कसा? मी समर्थला पाहिलं, मला कळलं की अरे हे समर्थ. आता मला कोणी म्हणलं बस समर्थ, मी माझ्या डोळ्यासमोर समर्थचा चेहरा आहे, बस समर्थ लिहा. तसं आहे की नाही? प्रत्येकजण लिहा, लिहा, लिहा. अरे होय काय? कोण होय? कोण होय? आपण त्या अला इथं काढू, त्याचं चित्र काढू. आणि चित्र काय करू माहिती आहे का? मोठं काढू, एवढं चित्र काढू. काढू का? या टॅबलेटमध्ये जेवढं बसते तेवढं चित्र काढू आपण. आधी मी काय करतो, त्याचं एक नाही रेषा मोठ्या करतो अशी. आता ओला मोठं काढतो. कसं काढतो माहिती आहे का? चंद्र पाहिला तुम्ही आकाशामध्ये, ते कसं असते? गोल असते. पण रोज गोल नसते. रोज गोल असते का? कवा ते अर्धा पण होते, अर्धा पण होते, पाव पण होते. कधी कधी थोडासा आणखी मोठा होते, त्याला पाहून म्हणतो आपण. मग गोल होते, पूर्ण होते. तुमच्या हातामध्ये बांगडी आहे, बांगडी घातलीच नाही तू ईश्वरीनं. बाईनं बांगडी घातली, ही बांगडी गोल आहे पण फुटली तर कशी होती? अर्धीच होती. मग काय करायचं? ओलिताना दोन अर्ध्या बांगड्या घ्यायच्या, अर्धी बांगडी आणि ती जोडायची. आपण काय करायचं? गोल नाही करायची आपल्याला. तुम्ही लहान लेकरा, तुम्हाला थोडं जोडता येते बरोबर, तुम्ही कशी जोडता. म्हणून आम्ही काय करणार, ही अशी. तुझं नाव काय बाई? स्वरालीची. मी अर्धी बांगडी घेतली तुटलेली, मी अशी इथं ठेवली, अशी मी अर्धी बांगडी. अर्धीच बांगडी आहे ती. दुसरी अर्धी बांगडी
ते पण सापडली मला. आणि त्याला आहे की नाही असं जोडून मला गोल करायचं होतं, पण मला माहीतच नाही कसं जोडायचं ते. मी चुकीचंच जोडलं. मी काय केलं, चुकीचंच जोडलं. बांगडी आणली अर्धी आणि त्याला इक्कून जोडलं मी असं. त्याला काय केलं, इक्कून जोडलं मी. मग हे झाले 3. हे काय झाले 3. पण मला 3 लिहायचीच नाही. मला काय लिहायचं आहे, अ लिहायचं. मला काय लिहायचं आहे. मग काय केलं, या बांगडीला आता काय घरी न्यायचं. मला काय करायचं, घरी न्यायचं. मग त्याला काय केलं मी, एक असं लाकूड जोडलं. असं लाकूड असं त्याला जोडलं त्या बांगडीला. हे असं याच्यामध्ये असं लाकूड घातलं, असं त्रिसूळसारखं झालं ते. आणि मग दोन्हीकडून 2 हाताला धरायचं असं आणि त्याला असं वडत न्यायचं. असं अला घरी घेऊन जायचं. म्हणजे काही असं उभी रेष मारली आणखी. आता इथून हातात धरणार, असं इथं हात धरणार, इथं हात धरणार, असं घेऊन जाणार घरी. अला झाला. मग याला म्हणायचं, कोण होस तू. ते काहीच बोलणं. अरे कोण होस तू, बोलणं चालत ते. याच्याहून काय कळलं माहिती आहे का, माणसं बोलते तर बाया बोलते ता, पण अक्षरं बोलत नाही. तर याला म्हणलो हे बोलणं रे, बोलणं. ते बोलणंच झालं. ते बोललं का, मुक्या माणूस बोलते का. मग मुक्या माणसाला काही सांगायचं असेल तर मग आपल्याला त्याचं काय म्हणायचं त्याला ऐकावं लागेल. त्याचं म्हणलेलं दुसऱ्याला सांगावं लागेल. आपण तर बोलतो ना, हे बोलत नाही, आपण बोलतो ना. कोण असतो सांगणंच हवा. ते मी सांगतो हे अ होय. हे कोण होय, अ. कळलं काय तुम्हाला, अ कसा काढायचा. अर्धी बांगडी घ्यायची, दुसरी अर्धी बांगडी चिटकवायची, त्याच्यामध्ये एक लाकूड टाकायचं आणि त्या लाकडाला ओढायचं. झालं झालं आता हे आपल्याला उद्या लिहायचं आहे. घरी गेल्यावर पण तुम्ही आज लिहा अला. या अला पहिल्या वर्गातले ना सगळे ना पान भरून लिहायचं. लिहायचं आहे पहिल्या वर्गाचे. मग अवघड आहे, अवघड आहे. काहून येते का. मग तू लिही आणखी. हां अ लिही आणि काय कर, आ लिही. मग कसं लिहायचं, आ माहीत आहे का. हे असा करायचा आपला. तर आपल्याला येतेच. आणि त्याच्या पुढे अजून एक वेळेस सोडायची अशी. हे झाला आ. ज्याला अ येते त्याला आ येते. कारण आ करण्यासाठी काय लागते, अला कसं करतो. हे बघ अला कसं करतो आपण, आला आ. तोंड मोठं करतो ना तोंड आपण, आला. मग एक रेष आगाव वाढायला लागते त्यासाठी. मग जास्त मोठं तोंड केलं म्हणजे जास्त भूक लागते. मग एक रेष आगाव जास्तीची. म्हणजे हे होय अ आणि हे होय आ. दोघे बोलत नाहीत. मग आपणच बोलू. तू कोण वास, अरे ह अ. तू कोण वास, अरे हे आ. अ आणि आ आलं झालं. मग घरी गेल्यावर काय करायचं, पान भरून अ लिहायचं. पान भरून तुला येत नाही ना, ठीक आहे. उद्या आपण तुझ्या पाटी घेऊन येतो. पाटी लेखणी. ज्यांना अजिबात येत नाही त्याला पाटी लेखणी घेऊन येतो. त्यावर आपण लिहू. पाटी लेखणी पण आपल्याला फक्त 15-20 दिवस वापरायचे. त्याच्यानंतर वहीवर लिहिता आलं पाहिजे. आता याच्यानंतर तुला येत नाही, ठीक आहे. पाटी लेखणी मी काय करतो, आता आपल्या इथं साधारणतः एक 14 तरी ॲडमिशन झाली. मी काय करतो, त्यातल्या 7 जणाला वह्या आणतो, 7 जणाला पाटी आणतो. ओके. वही आणतो. तुला पण ना. हो 7 आणतो बरोबर. ज्याला जी गरज पडली त्याला आपण ती देऊ. आता आपण काय करूया, माझ्या या दारातून कविता म्हणायची राहिली की आपली, ती वाट पाहिली केव्हापासून. आपण आज शिकत बसलो. कवितेला राग आला. आता या राग दूर करावा लागेल आपल्याला. कसा करावा लागेल दूर, म्हणावं लागेल आहे की नाही. आणि कसं म्हणावं लागेल, हशी खुशी लाडामध्ये म्हणावं लागेल. उगं नाराज होऊन म्हणलं तर मग तिचं राग दूर होईल का प्रगती नाही. म्हणून आपण हशी खुशी म्हणायचं. ओके म्हणता माझ्यासोबत. चला. माझ्या या दारातून. आता मी काय करतो माहिती आहे का, ऍक्शन करतो. तुम्ही म्हणायचं, तुम्ही म्हणता. आता मी बोलत नाही, राईट. अरे माझ्या दारातून आवाजच येईन झाला. छोटा आवाज आला तुमचा, एवढा छोटा आवाज. तुम्ही जेवण केलं नाही, मोठ्यानं म्हणायचं. ओके. नाही, मी ऍक्शन मध्ये तेच आहे. माझ्या
मुरलीधर काहीच बोलणं झाला तू बोलावं लागते. ए ओके पुन्हा म्हणू आपण तेच. हां मुरलीधर बोललाच नाही, समर्थ बोललाच नाही. हां पुढे काका येतो मी काकी येते, छान छान माझ्या या कोण कोण दादा येतो बहिणी येते, चणे फुटाणे माझ्या या दारातून कोण कोण येते, बाबा येतो आणि आई येते, गोड गोड पप्पी पप्पी म्हणा तर पापी म्हणा आहे की नाही, गोड गोड पापी देऊन जाते. बापरे माझ्या दारातून तर लई लोक यायले, आई यायले, बाबा यायले, काका यायले, काकू यायले, मामा यायले, मामी यायली, दादा यायला, वहिनी यायली, आणि तुम्ही घरात बसून मस्तपैकी गोडगोड खायला नाही का. मग कधी कधी तुम्हाला दुसऱ्या दारात जावं लागेल ना, काय घरातच बसता, जावं लागेल की नाही. मग तुम्हाला पण त्याच्या दारातून जावं लागेल. मग ते काय म्हणाल, माझ्या या दारातून मुरलीधर येते, प्रगती येते, अनुष्का येते, सार्थक येते. काय आणते, रिकाम्या हाताने येते, काहीच आणत नाही, असं बनते का नाही, म्हणले पाहिजे. सार्थक येते, ईश्वरी येते आणि गोड गोड आईस्क्रीम देऊन जाते. मामाचं, मामीचं, काकाचं, काकूचं खाले की नाही आपण, गोड गोड बावल्या घेतले की नाही आपण, त्याला पण आपल्याला द्यावं लागलं की नाही. म्हणजे प्रत्येकाच्या दारातून कोणी आलं की घरातल्या माणसाला आनंद झाला पाहिजे. आनंद कधी होईल, जेव्हा आपण त्याला काही दिलं. आता घरी गेल्यावर तुम्हाला दोनच कामं आज. काय काम, पानभर अ लिहायचं, पानभर आ लिहायचं आणि अक्षर सुंदर काढायचं. आणि दुसरं काम काय, ही कविता घ्यायची आणि म्हणायची. तुम्हाला तर काय वाचताच येत नाही, मग कसं करायचं. हे मग मी काय करतो, ही रेकॉर्डिंग टाकतो आपल्या ग्रुपवर, मग ती ऐकायची, त्याच्यासोबत म्हणायचं. आणि जर समजा रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकून नाही आली, कळलीच नाही कशी आहे ती, हां मग आज टाकतो पुन्हा. तू पाहतो की आज घरी गेले की. हां मग मी काय करतो, आता हे स्पष्ट म्हणून टाकतो, हे कट करतो, पहिली रेकॉर्डिंग दुसरी रेकॉर्डिंग टाकतो.